आज 28 जानेवारीची सकाळ आणि आलेली सगळ्यात वाईट बातमी. विमान अपघातात दादा गेले. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. मन सुन्न झालं. राज्यातील परखड व्यक्तिमत्व, शांत स्वभाव पण निर्णय घेताना वज्रासारखा ठाम नेता अजितदादा पवार. बारामतीच्या मातीपासून मंत्रालयापर्यंतचा प्रवास फक्त राजकारणाचा नव्हता. होता कष्ट, शिस्त आणि लोकांसाठी जगण्याचा. शेती, पाणी, सहकार, विकास, ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रत्येक वेदनेला त्यांनी आपलं मानलं. हाय विजनरी नेता म्हटलं तर दादांचं नाव हे सर्वात प्रथम येईल. आमदार, मंत्री आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना लोकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच त्यांची खरी ताकद होती. घड्याळावर काटेकोर वेळ, गॉगल्स मागील ती ठाम नजर आणि रुबाबदार चाल, याचबरोबर मिश्किलपणे बोलणे, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि अधिकाऱ्यांवर परफेक्ट कामासाठी योग्य पकड, यासाठी दादांचं व्यक्तिमत्व आजही डोळ्यासमोर उभं राहतं. वयाच्या 66व्या वर्षी ही दादांची ऊर्जा तरुणांना कामाला लावणारी होती. आज त्यांच्या उपस्थितीची जाणीव मनाला खोदवर टोचते. असा नेता पुन्हा होणे नाही. दादा, आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.